असावरी रजत. अय्या तू कधी आलास आणि हात नाही का मारायचीस? क्या काय काय मला माझी काय भूतपूजी करता येत नाही. तशा तुला पुष्कळ गोष्टी करता येतात, पण तरी सुद्धा सेवा करायला तू बायको लागतेच. सेवा करायला नाही, घरी आल्यानंतर विचारपूस करायला. छान, विचारपूस केली की म्हणतोस माझी चौकशी नको, फुकट चहा आण. घरातली सगळी केली कुठेही गेली नाहीये. जिन्या त्याच्या पोरीपासून फोन करतो. कुणाला? मला नाही माहिती कुणाला. मी सांगतो ना कुणाला. मला स्टॉक मार्केट मधलं काही कळत नाही म्हणतोय, म्हणजे नक्की कोणीतरी गुजराती मैत्रीण असणार. मम्मी ए मम्मी काय मॅनेज नसतं असं वाटतं. अरे काय झालं? कोण पंत हो की नाही? हॅपी बर्थडे पप्पा. थँक्यू. आणि काय रे मला मॅनेजची गोष्टी शिकवतोस? गेली 25 मिनिटं फोनवर बोलतोय. हे कसले मॅनेज? हा मी आलोच मोनिका तू त्याने कशी फोन तू एकदा बोल शिरलाय बघ. सारखं आपलं मैत्रिणी आणि मैत्रिणी. मी एक काम सांगितलं ना तर ते करायला वेळ नसतो याच्याकडे. मैत्रिणीचं बोल होते ह्यावर निघायला लगेच. पोरींना तरी बरा वेळ असतो. जाऊ दे ग, हेच वय त्याचं. नंतर काय 50 उघडल्यावर आहेच त्याला सोडून करायची बायकोकडनं. पुस्तकपणा करू नकोस ना. काय तुझी अपेक्षा करते रे मी? हा आता तू ऑफिसमधून आलास तिथे सांगली आली पाहिजे एवढंच ना. पण काय आज लवकर कसं आलास घरी? लवकर का? का म्हणजे कधी ऑफिसात लवकर येऊन की काय? नाही अगं आज मी ऑफिसात 5 तास लवकर निघालो. माझ्या बॉसच मला लवकर सोडलं. माझं बर्थडेचं प्रेझेंट म्हणून. तू मागवायचा नसला ना तरी माझ्या बॉसच्या लक्षात होतं माझा वाढदिवस. आमच्या सगळ्यांच्या चांगला लक्षात. जाऊ दे. मगाशी तुझ्या दोन्ही बहिणीचे फोन आले होते विश करायला. म्हणजे त्या काही येणार नाही वाटतं. नाही म्हणाल्या आधीच तुमच्याकडे पाहुण्यांची गर्दी असेल तर आमची घर कशाला? एक प्रेझेंट याचं टाळायचं. पुढे बरं इतर मित्र मैत्रिणींचे कुणाचंही नाही. मला सुद्धा माझा वाढदिवस माझ्या बायको मुलांबरोबर असा शांतपणे घालवायला आवडतो. माझ्यासाठी काही बर्थडेचं प्रेझेंट आणलंय की? मस्त पैकी स्वेटर बिन. स्वेटर? अगं मी कधी स्वेटर घालतो का? आज पण नशीब घातला, पण यापुढे तब्येतीची काळजी घ्यायला नको. हे पण मी 50 वर्षाचा झालो म्हणजे काही म्हातारा झालेलो नाही. पण तरी सुद्धा या वयात थंडी दुखदार कपडे घालणं, चेकअप करून घेणं. तुला काही घाई झाली का मला म्हातारा करायची? हे बघ मी तुला स्पष्ट सांगतो, मी काही झालं तरी स्वेटर घालणार नाही. हाताने विणलेला. हल्ली कोणी घालत नाही तसला स्वेटर. ओल्ड फॅशन वाटतो. हो ना, स्वेटर ओल्ड फॅशन झालाय आणि तुझ्यासारख्या करण्यावान माणसाला चालू फॅशनचेच कपडे हवेत वापरायला नाही का? मला आपलं वाटलं होतं प्रेमाच्या माणसानं मायेने विणलेल्या स्वेटरचं. पुरे पुरे एवढं सेंटिमेंटल व्हायची गरज नाही. पण आता घालू आम्ही तिन्ही पिका पावसाळा उन्हाळा मला काही असं घट्ट झालं नाही. तुला ध्यान नको करायला माझ्यासाठी. मी तो स्वेटर देऊन टाकीन माझ्या भावालाच. त्यालाच ते नाहीतरी त्याला जण्याचा विचार आहे. माझ्या भावाचा नवा मध्ये कशाला काढायला हवा? पप्पा हॅपी बर्थडे पप्पा. अरे थँक्यू. पप्पा मी कशी दिसते सांगा? सुंदर, ब्युटिफुल. हो ना? अगं तुला बघितल्यावर मला वाटतंय माझा वाढदिवस आहे का तुझा आहे? पप्पा असं काय हो करता? आता आज मला की नाही तुझा पहिला वाढदिवस स्पष्ट आठवतोय. नुकतीच तू लटपटत उभी राहायला लागली होतीस. तिने स्वतःच्या हाताने विणलेले लोकरीचे कपडे करून तुला अशी सजवली होती. त्या स्वेटर देखील होता. आणि तिच्या भावाने जे फोटो काढले होते. आता अरे ती गोष्ट सोडा. त्यावेळेची मजा काय हवं होती. असं काय करता? आता मी मोठी झाली की नाही? माझ्या दृष्टीने तू अजून छोटीशीच आहे चकुली. अंधाराला घाबरणारी, मध्येच खिदळणारी.
पाल दिसली की घर डोक्यावरून नाचणारे. पप्पा ते जाऊ दे, मला कधी बर्थडेचं प्रेझेंट देणार आहेस तुम्ही आज? प्रेझेंट करायला काय झालं? मी चुकीचं बोललो का? माझा वाढदिवस आहे पप्पा. आज तुमचा वाढदिवस आहे आणि तुम्हाला मी वाढदिवसाचं एक खूप छान प्रेझेंट पण देणार आहे. छान प्रेझेंट? सरप्राईज? सरप्राईज. ओळखा बघू. मला कधीचा तो ट्रायपॉड हवा होता. अजिबात नाही. बरं, माझी गाणं शिकण्याची आवड तुला माहिती आहे? हो. चिन्या मला खवचटपणे म्हणायचा रे की रिटायर झाला बरं गाडीच्या डब्यामध्ये पेटीने गाडी वाजत फिरायला. हार्मोनियम नाही. का हो पप्पा, एवढं पण नाही ओळखताय त्यांना? अगं, असं कसं ओळखता येईल त्याला? नाही म्हणजे त्याच्या तुझ्या हुशारीबद्दल काही शंका नाही पण तिचं प्रेझेंटच असं काही आहे. तुला माहिती आहे ना? हो. सांगून टाक. नाही मम्मी, सांगायचं नाही, अजिबात सांगायचं नाही. नाही सांगत, पण ती नवीन क्रॉकरी काढणार आहेस ना, जा धुवून घे जा. हो जा. अरे वा, माझ्या वाढदिवसानिमित्त मला आज नव्या क्रॉकरीतून चहा मिळणार. अरे काय आहे काय प्रकार? मला कळून द्या तरी. पप्पा माय पप्पा, तुम्हाला तुमचं मी प्रेझेंट नक्की देणार आहे. ओके, वाट बघा फक्त. आलेच मी. वाढदिवसाचं ते प्रेझेंट आहे, कसलं एवढं सिक्रेट ठेवताय तुम्ही? मी सांगू तुला तू काय देणार आहे? काही नको, हे तेव्हा दिसेलच. नंतर तुला एकदम धक्का बसेल. म्हणजे धक्का बसेल असं प्रेझेंट आहे? मला आधीच सांगू का? एक आठवण सांगते. इकडे काय? मी तुला आधी सांगितलंय तिला सापडून द्यायचं नाही. बरं बाबा, नाही. पोरीचा दिवस नको रे व्हायला. बरं, वेळेवरती तू सरप्राईज देण्याचं ऍक्टिंग करायचं. सरप्राईज? आता तर म्हणाले धक्का बसेल असं प्रेझेंट आहे. आनंदाचा सुद्धा धक्का बसू शकतो. लॉटरी लागली म्हणून धक्क्याला मेली आहेत माणसं. असेल एवढा मोठा धक्का आहे. हो, मी तरी सगळे तुझ्या मनाची तयारी करतेय. माझ्या वाढदिवसाचं प्रेझेंट म्हणून रज्जी तुला जावई देणार आहे. जावई? तुला लग्न ठरवलंय. काय सांगतेस तू? तिचं लग्नाचं वय तरी आहे का? 23 वर्ष पूर्ण होती ना तिला. मग 23व्या वर्षी तुझं तरी झालं का लग्न? तिचं लग्न नाही, रज्जी झाली ती हव्या. त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. मुलींना लवकर समज यायची. रज्जीला काय अक्कल आहे का? अजून तिला प्रत्येक गोष्टीत पप्पाचा सल्ला लागतो. तिला या बाबतीत तरी तिनं तुझा सल्ला मागितलेला नाहीये. म्हणूनच मला तिची काळजी वाटते. आपण तिला या संकटात वाचवायला पाहिजे. मुलगा तरी बघ ना, मग काय ते खरं. मुलगा बघायचा प्रश्नच उद्भवत नाही. तिचं लग्नाचं वय झालेलं नाही. बाल विवाह करून द्यायला आपण काही मागासलेली लोक आहोत का? नाही ते काय नाही. तिने अजून निदान 3-4 वर्ष तरी लग्न करता कामा नये. संसाराची जबाबदारी पेलता यायला नको तिला. घर पडली ती पहिली अपसूक करते. तुम्ही बायका काय ठरवतात आणि मोठ्यान बॉम्ब टाकतात माझ्यावरती, मला अजिबात पसंत नाही. अरे शांत हो काय? हे बघ, असलं काही तुमचं ऐकून घेणार नाही. असं काय घे? काय झालं? अविनाश, जातोस ना वाशण्याला? जातोय. मम्मी, पप्पा असं का बघत होते? त्यांना संशय नाही. तू सांगितलं नाहीस ना? संशय कसं यायचंय? अगं, नमस्कार, मी उत्पल. हो, या. तुमचीच वाट बघत होतो. काय हो, स्वतःचं पोट जाळण्यासाठी तुम्ही हल्ली तरुणांची पिढीच्या पिढी बरबाद करायला निघालात. तरुणांची पिढी 5 वर्षापासून 25 वर्षापर्यंत सगळ्यांना टीव्हीचं व्यसन जडलंय आणि तुम्ही केबलवाले त्यात नवीन चॅनल्स ऍड करून ते व्यसन वाढवताय. आपण ती नाही ते व्यसन वाढवणाऱ्यांपैकी. कोण कबूल करणार? सांगा ना, कोण कबूल करणार? प्रत्येकाला सवय आहे ती दुसऱ्याकडे बोट दाखवायची. शेवटी सरकारकडे बोट दाखवले की आपण चुकतो. आपण सरकार सुद्धा आपणच निवडून दिलंय ना, ते सुद्धा शेवटी तुमच्याकडे बोट दाखवणार. हे बघा, तरुणांना बिघडवण्याच्या या
व्हायचं कायचा विचार करा. अहो, पण हे मला का सांगताय तुम्ही? मी कुठे म्हणताय तसं? मी कुठे बिघडवतोय आजची पिढी? तुम्ही मला बिघडवायचा, पण हा जागरूक बाप बरं होत आहे ते. कॉंग्रॅच्युलेशन. कशाबद्दल? तुम्ही एक जागरूक बाप आहात याबद्दल. नाहीतर हल्ली कुठे पाहायला मिळतात असे जागरूक बाप? काय हो, तुम्ही माझी काय ट्रिकी घेताय का? हा? हे बघा, आम्हाला ही नवीन चॅनल वगैरे नकोय. जमत असेल तर जुनी 2 चॅनल बंद पडायचा खर्च सांगायला तर चालायला का? एक मिनिट. तुम्ही मला घराबाहेर घालून घेऊ शकत What do you नाही. mean? जागरूक बाप असाल ना तर आपल्या घरचे. अहो महाशय, मी आमच्याच घरात नको. असाल पण मी